नमस्कार, मी निकिता. आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर घरच्या घरी नारळाची बर्फी कशी बनवायची आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. अगदी मऊ अशी बर्फी आज मी या व्हिडिओत करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला नारळ कवचातून काढून त्याची लालसर असलेली जी साल आहे, बटाटा काढायच्या चाकूने त्याची साल काढून घ्यायची आहे आणि नारळ हा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे. पुसून घेतल्यानंतर नारळ हा कापून घ्यायचा आहे. नारळाचे कापतानाही छोटे छोटे तुकडे झाले पाहिजेत आणि मिक्सरमध्ये बारीक करतानाही ते खूप बारीक झालं पाहिजे. जास्त मोठं राहिलं नाही पाहिजे. जास्त जर मोठं राहिलं तर आपली बर्फी चांगली होणार नाही आहे. मिक्सरमध्ये बारीक करत असताना मिक्सरमध्ये मध्ये थांबवायचं आहे, अन्यथा बारीक होत नाही आहे. जर जास्तही बारीक नाही आहे झालं तर बर्फी छानही दिसत नाही आहे आणि चवही तिची चांगली लागत नाही आहे. त्यामुळे जास्त बारीक झालं पाहिजे. तुम्ही जेवढा नारळ मिक्सरमध्ये जास्त बारीक कराल तेवढी रेसिपी ह्याची चांगली होईल, अन्यथा जास्त चांगली रेसिपी होणार नाही आहे. पाहू शकता किती छान पद्धतीने बारीक झालेलं आहे. या पद्धतीने सर्वच तुम्ही बारीक करून घ्यायचे. नारळ जेवढा बारीक कराल तेवढी रेसिपी ही चांगलीच होईल, याची मात्र काळजी घ्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने बारीक झालं पाहिजे. मिक्सरमधून बारीक करून झाल्यानंतर आपल्याला एकदा नारळ हा बारीक केलेला आहे ते एकदा पिळून बघायचे. त्यातलं जेवढं पाणी निघेल तेवढं काढायचे. मी पिळून पाहिलं पण त्यात पाणीही निघलेलं नाही आहे. जेवढं पाणी निघेल तेवढी रेसिपी सोपी होते आणि लवकरही होते. आता आपण भाजायला घेणार आहोत. तर आता छान पद्धतीने सगळं लालसर भाजलं पाहिजे आणि त्यात 1 वाटी साखर टाकायची आहे. पिठी साखर जरी टाकली तरी चालेल आणि मोठी साखर जरी टाकली तरी चालेल, कशीही टाका तुमच्या मनाने. चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे. साखर सगळी विरघळली पाहिजे. पाहू शकता जसं जसं खाली चिटकल तसं काढून घ्यायचे. जास्त खाली चिटकलं नाही आहे पाहिजे. पाहू शकता साखर थोडी विरघळलेली आहे. थोडासा कलरमध्ये चेंज झालेला आहे. जसं जसं तुम्ही हलवाल तसा कलरमध्येही चेंज होत आहे. आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कमीत कमी 20 ते 30 मिनिट लागतात. संपूर्ण रेसिपी व्हायला 20 ते 30 मिनिट लागतात आणि ही भाजायची प्रक्रिया 10 ते 15 मिनिटात होते. आता हे संपूर्ण तयार झालेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने लालसर झालं पाहिजे. मी पहिल्यांदा या बॉक्समध्ये काढून घेतले, परंतु या बॉक्समध्ये बर्फी खूप जाड होत होती. त्यामुळं मी विचार केला की यात नाही ठेवायचं म्हणून, आणि नंतर मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. पाहू शकता याला मी तूप लावलेलं आहे. हवं तर तुम्ही तेलही लावू शकता, म्हणजे बर्फी आपली नीट निघेल आणि खालीही चिटकणार नाही आहे. असं टाकून झाल्यानंतर कशाच्या तरी सहाय्याने ते असं वरून दाबून घ्यायचं आहे आणि चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने सगळं कापून घ्यायचं आहे. थोडंसं गरम असल्यामुळे ते सुट्टं राहिलेलं आहे, परंतु नंतर सगळं मिळून येते. अशा पद्धतीने निघत असते. सगळं असं कापून घ्यायचं आहे. पाहू शकता किती छान पद्धतीने आपली बर्फी तयार झालेली आहे. साखर ही कमी जास्त झालेली नाही आहे. साखर जर कमी जास्त झाली तर आपली बर्फी ही चांगली होणार नाही आहे. पाहू शकता किती छान पद्धतीने झाली आहे. मी तुम्हाला एकदा थोडीशी मोडून दाखवते. पाहू शकता किती छान पद्धतीने मऊ अशी वडी झालेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये आजची बर्फी कशी वाटली ते नक्की सांगा.